महाराष्ट्रातील एक अशी जागा जिथला प्रत्येक गाव स्वर्गाचा अनुभव देतो। या जागेवरील एक असं मंदिर ज्या मंदिरातून एक नाही, दोन नाही तर तब्बल 5 नद्यांचा उगम होतो। आणि याच जागेवरील एक असा इन्फिनिटी पठार ज्या पठारावरून चालत असताना जणू पृथ्वीवरील जमिनीचा शेवट इथेच होतो की काय असा भास होतो। अशा या अद्भुत आणि चमत्कारी जागेचा समूह म्हणजे महाबळेश्वर। गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट अशा ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये। आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबादे आणि आपला आजचा टार्गेट असणार आहे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असलेला थंड हवेचा ठिकाण म्हणजेच महाबळेश्वर। महाराष्ट्रात अनेक हिल स्टेशन म्हणजेच थंड हवेचे ठिकाण आहेत। त्यातीलच महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असलेला थंड हवेचा ठिकाण म्हणजेच महाबळेश्वर। सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटात समुद्रसपाटीपासून 4700 फूट उंच डोंगरावर वसलेला हे एक थंड हवेचे शहर आहे। या जागेवर आल्यावर असं वाटते जणू आकाशातील ढग स्वतः जमिनीवर आपल्याला भेटासाठी येत असतात। महाबळेश्वर मध्ये प्रत्येक प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतात। या जागेवर 600 फूट उंचावरून 3 टप्प्यांमध्ये कोसळणारा धबधबा पाहायला मिळतो, जो निसर्गप्रेमींसाठी एक मेजवानीच आहे। तसेच ॲडव्हेंचर लव्हरसाठी या जागेवर अनेक प्रकारचे ॲडव्हेंचर सुद्धा आहेत। महाबळेश्वर मध्ये प्रसिद्ध असलेला मॅक्रो गार्डन आहे, जिथे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत फॅमिलीतील प्रत्येकांसाठी फन ॲक्टिव्हिटी आहे। इतिहासप्रेमींसाठी या जागेवर किल्ला पाहायला मिळतो, ज्या जागेवर शिवरायांनी अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला होता। तसेच इथे हजारो वर्ष जुने मंदिर पाहायला मिळते, ज्या मंदिरातून 5 नद्यांचा उगम होतो। अशा नैसर्गिक तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जागेला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आज आपण चाललो आहोत महाबळेश्वर म्हणजेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेला थंड हवेच्या ठिकाणी। महाबळेश्वरला जात असताना साताऱ्याच्या अगोदर एक घाट रस्ता पाहायला मिळतो, जो खंबाटकी घाट असे म्हणून ओळखला जातो। ज्या घाटाची सुंदरता ही पाहण्यासारखी आहे। खंबाटकी घाटाला पार करताच आपण येऊन पोहोचतो पूरमध्ये, जिथे अजून एक सुंदर घाट रस्ता पाहायला मिळणार होता। जर पुणे मुंबईकडून सातारा मार्गाने आपण जर महाबळेश्वरकडे जात असू तर सगळ्यात पहिले आपल्याला हा घाट रस्ता लागतो। या घाट रस्त्यावरून सगळ्यात पहिला आपला डेस्टिनेशन राहणार आहे पाचगणी। अजून थोडं समोर जाताच पसरणी घाटाला सुरुवात होते। या घाट रस्त्यापासूनच महाबळेश्वरच्या व्ह्यू पॉइंटची सुरुवात होते।
जर आपण महाबळेश्वरमध्ये येत असणार ना, आपल्याला जर ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटी करायची असणार तर हा तो पॉईंट आहे. हॅरिसन फोली पाचगणी असं या पॉईंटचं नाव आहे. या जागेवरून पॅराग्लायडिंग केल्या जाते. हॅरिसन फॉली हा पाचगणीतील सर्वात सुंदर व्ह्यू पॉइंट पैकी एक व्ह्यू पॉइंट आहे. त्या जागेवरून संपूर्ण सह्याद्रीच्या डोंगर रांगेचा 360 डिग्री व्ह्यू तसेच पाचगणी सिटीचं दर्शन घडते. दिवाळीच्या नंतर या जागेवर पॅराग्लायडिंग चालू होऊन जाणार. तर सध्या आपण हा पॉईंट सोडू आणि आता जाऊ समोर. महाबळेश्वराच्या 20 किलोमीटर अगोदर पाचगणी हे सातारा जिल्ह्यातील एक सुंदर तसेच थंड हवेचं ठिकाण आहे. महाबळेश्वर इतकेच निसर्ग सौंदर्य असलेले हे ठिकाण पब्लिक स्कूल तसेच बोर्डिंग स्कूलसाठी प्रसिद्ध आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात. या जागेवर पाहता पाहता पूर्ण वातावरण चेंज होते. थोड्या वेळातच तुम्हाला ऊन पाहायला भेटल, थोड्या वेळातच ढग पाहायला भेटल, थोड्या वेळात धुका आणि थोड्या वेळात पाऊस पाहायला भेटल. पुणे किंवा सातारापासून बस पकडून आपण पाचगणी किंवा महाबळेश्वरच्या बस स्टॉपवर येऊ शकतो. या बस स्टॉपवर येताच आपल्याला टॅक्सी असोसिएशन पाहायला मिळते. या टॅक्सीला बुक करून आपण या जागेवरील प्रत्येक व्ह्यू पॉइंट फिरू शकतो. टॅक्सीचे रेट फिक्स असल्याकारण पर्यटकांची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची गॅरंटी मिळते. पाचगणीमध्ये फिरण्यासारखे अनेक व्ह्यू पॉइंट आहेत. यातील सर्वात सुंदर आणि इन्फिनिटी लँड असलेला व्ह्यू पॉइंट म्हणजे टेबल लँड. जसा आपण हा चढाव भाग पार करून समोर आलो, समोर आल्याबरोबर आपल्याला इथं असा डेड एंड दिसणार. या जागेवर आपण आपल्या गाड्या पार्क करू शकतो. या रस्त्यावरून जर आपण समोर गेलो तर आपल्याला बाकीचे सगळे पॉइंट पाहायला भेटतील. 6 किलोमीटर मध्ये पसरलेल्या सपाट भूभागावर 5 पठारांचा समूह पाहायला मिळतो, जिथे आपल्याला अनेक प्रकारचे फुलं पाहायला मिळतात. जसं या पठारावर आलो, पठारावर आल्यावर सगळ्यात पहिले आपल्याला काही फुलं पाहायला भेटत आहे. चारही दिसेल नुसते आपल्याला मिक्की माऊसचेच फुलं दिसत आहे. पिवळ्या रंगाचे फुलं हे मिक्की माऊस सारखे दिसते आणि म्हणून याला मिक्की माऊसचं फुल म्हटले जाते. पूर्ण पठारावर आपल्याला असेच पिवळ्या रंगाचे सध्या फुलं पाहायला भेटते. या पठारावरून समोर जात असताना या जागेवरचं धुकं बाजूला सरकायला सुरुवात झाली आणि जो नजारा डोळ्यांसमोर आला ते पाहून मन मंत्रमुग्ध झालं. हे जे आपण फिरतोय ना, हा टेबल पॉइंट आहे. ह्या टेबल पॉइंट नाव काय दिलं आहे, प्लेन पठार असल्यामुळे लावलेलं आहे टेबल पॉइंट. एशियामध्ये या पठाराचा 2 नंबर लागतो. पहिला तो टेबलचा चायनामध्ये. आपल्या घरासमोर असलेल्या तुळशीच्या अंगणाला संस्कृत भाषेत गणी म्हटल्या जाते आणि या जागेवर 5 पठार म्हणजेच 5 अंगण असल्या कारण याला पाचगणी असे नाव देण्यात आले आहे. आणि सध्या आपण या 5 पठारांपैकी सर्वात मोठ्या पठारावर म्हणजेच टेबल लँडवर आलो आहोत, जिथून संपूर्ण शहराचा नजारा पाहायला मिळतो. हा आपण चाललोय हा सर्वात मोठा 5वा आहे. ओके. फक्त डेव्हलप झालेला आहे, बाकीचे 4 डेव्हलप नाही आहेत. मग तिकडे कोणी जात नाही, त्यासाठी हा फक्त पठार डेव्हलप आहे. म्हणून इथेच तुम्हाला 9 पॉईंट मला ह्या पठारावरती पाहायला भेटतात. आशिया खंडातील दुसऱ्या नंबरचं सर्वात लांब पर्वतीय पठार म्हणजे हे टेबल लँड. या एकाच टेबल लँडवर जवळपास आपल्याला 9 व्ह्यू पॉइंट पाहायला मिळतात. या पठारावर सध्या 2 प्रकारचे मिकी माऊसचे फुलं आले आहे. एक जांभळ्या रंगाचे आणि एक पिवळ्या रंगाचे. हे जांभळा रंग आणि दुसरी प्रजाती म्हणजे इथं असलेला हा पिवळा रंग. पूर्ण पठार असा पूर्ण रंगबेरंगी कलरनं फुललेला जातो. थोड्या समोर जाताच आम्ही जाऊन पोहोचलो पृथ्वीच्या डेड एंडवर, म्हणजेच एका अशा पॉइंटवर जिथं जमीन आणि आकाश एक होतात. या पठारावरून चालत असताना असं वाटतंय का जसं काही आकाशाच्या वर एक जमीन आहे आणि त्याच्यावर आम्ही दोघं चालत आहोत.
या इन्फिनिटी लँडवरून समोर जाता जाता आम्ही जाऊन पोहोचलो या पठारावरील पहिल्या व्ह्यू पॉइंट जवळ, म्हणजेच पांडव फीट जवळ. आता महाभारत पाहिला असेल, महाभारतामध्ये 5 पांडव होते ना, जेव्हा त्यांना वनवास होता 12 वर्षाचा आणि त्याला संपूर्ण भारत फिरले होते. लोकल व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार वनवासाच्या वेळी 5 पांडव याच जागेवर आले होते. त्यावेळी त्यांच्या पायाचे ठसे ते उमटले असे दादांनी आपल्याला सांगितले. हे मानलं तर देव आहे, नाही तर दगड आहे, तुमच्यावरती मानणं ना मानणं. कारण की इथं मंदिर नाही, मंदिर बनवलं आगोला पुजारी घर बघले बिझनेस होणार, त्यासाठी इथं गव्हर्नमेंटनं मंदिर ठेवलं ना, ओपन ठेवलेलं आहे. पांडव फीट नंतर आपण जाऊन पोहोचलो टेबल लँडच्या उंच कड्यावर, जिथून एकाच जागेवरून अनेक व्ह्यू पॉइंट नजरेस पडत होते. तर सगळ्यात पहिले तो पॉइंट जो पाठीमागे एक आपल्याला असा फ्लॅट लँड दिसत आहे, वेलकम पिक्चर मधला जो क्लायमॅक्स सीन आहे, ज्या जागेवर घर असा ते म्हणजे कोपऱ्यावर घर बांधते, मग ते कापते आणि खाली पडते, जे सीन दाखवली आहे ते सीन पण त्याच जागेवर शूट केली आहे. हाच तो पॉइंट होता ज्या जागेवर वेलकम मूवीचा क्लायमॅक्स सीन शूट झाला होता. तसेच या जागेवरून सिडनी पॉइंट पाहायला मिळतो, ज्याला सनराईज आणि सनसेट पॉइंट म्हटले जाते. पूर्वीच्या काळी ऑस्ट्रेलियामध्ये स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जायचं. कालांतराने 5 गणीच्या या टेकडीवर स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्या काळी ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनी होती आणि म्हणून या टेकडीला सिडनीचं नाव देण्यात आलं आणि तेव्हापासून महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेण्यास सुरुवात झाली. चालता चालता आपण पठाराच्या अशा पॉइंटवर येऊन पोहोचलो, ज्या जागेवर आपल्याला मध्यभागी एक असा बहुत मोठा तळा दिसत आहे. हा टेबल लँड पठारावर असलेला गणपती विसर्जन लेक होता. 5 गणी शहराचं गणेश विसर्जन याच तलावामध्ये केले जाते. आता बघा, या जागेला नाव दिलेलं शूटिंग पॉइंट. इथं भरपूर जुन्या बी शूटिंग झाल्या आहेत. मेला, जानवर, गदर, आवरा पागलना, इन्साफ, खिलाडी, आईना, स्टाईल, अशा भरपूर या जागी शूटिंग होऊन गेलेल्या आहेत, म्हणून याला नाव दिलेलं शूटिंग. गणपती विसर्जन तळ्याच्या जस्ट बाजूलाच आपल्याला इथं पाहायला भेटत आहे हा वाला पॉइंट, ज्या पॉइंटला शूटिंग पॉइंट म्हटल्या जाते. या पठारावरील सगळे पॉइंट कव्हर करून आपण निघालो हिडन केव्स कडे. हा जो तळा आहे, या तळ्याच्या बाजूने एक प्रॉपर पायवाट दिली आहे. या पायवाटेनं समोर आल्याबरोबर आपण येऊन पोहोचतो एका गुफेच्या जागेवर. या जागेला टायगर गुफा म्हटल्या जाते. पूर्वीच्या काळी इथं असलेल्या गुफ्यांमध्ये वाघ राहायचे आणि म्हणून या गुफेला टायगर केव्स म्हणून नाव देण्यात आलं. हा गुफा आकाराने एवढा मोठा आहे की इथे एका वेळी 70 ते 80 लोक राहू शकतील. एक गुफा आहे, त्या गुफेच्या आतमध्ये एक गुफा आहे. या छोट्या गुफेच्या आतमध्ये अजून एक छोटा कातडकोरीव गुफा पाहायला मिळतो. हे दिसतंय, बाप रे, त्या जागेवर 2-3 वाघाचे असे स्टॅच्यू ठेवले आहे ना, जसा टॉर्च लावलो ना सपकन सटरली. याच जागेवर वटपाखूर पण आहे, हे दिसत आहे. इथे एक नाही तर 2 वाघ आहे. इथे पहिले वाघ राहायचे, आता वाघ राहत नाहीत. हिला टायगर गुफा करून नाव का दिलेलं आहे? एक पिक्चर आला होता, जुनून पिक्चर, राहुल रायचा. रात्रीचा वाघ बनल्या दाखवला, ही शूटिंग आपल्या गुफेमध्ये केली होती बघा, म्हणून हिला टायगर गुफा करून नाव दिलेलं आहे. टेबल लँड पठाराच्या कडेला असलेल्या टायगर केव्जच्या बाजूलाच आपल्याला अजून एक मोठी केव्ज पाहायला मिळते. पुढची शेवटची गुफा आपली पांडव गुफा आहे. पांडव गुफा पाहण्यासाठी आपल्याला जंगलातून छोटीशी ट्रेकिंग करून दुसऱ्या बाजूला जावे लागते. एक प्रॉपर पायवाट आहे जे जंगलाच्या मधातून चालली आहे. न पावसाकारण आजूबाजूचा पूर्ण जो एरिया आहे तो घनदाट झाडाझुडपांना घेरला गेला आहे. गाईड दादाने दिलेल्या माहितीनुसार हजारो वर्षापूर्वी वनवासाच्या वेळी पांडवांनी याच गुफेचा उपयोग राहण्यासाठी केला होता. बहुतच मोठी केव आहे, एकदम मोठी. या गुफेच्या आतमध्ये आपल्याला अजून एक कातडकोरीव केव पाहायला मिळतो, जिथे महादेवाची एक खूप सुंदर मूर्ती कोरलेली आहे. महादेवाच्या मूर्तीच्या समोरच जस्ट
बहुत मोठ्या आकारात आपल्याला एक वाघ, नकली वाघ आहे, वाघ बसलेला पाहायला भेटत आहे. या पांडव गुफेच्या एका बाजूने थोडं समोर जाताच आपण जाऊन पोहोचतो गुफेच्या दुसऱ्या बाजूला. गुफेमधून एक छोटासा प्रवेशद्वार होता. कातळकोरी गुफा. या गुफ्यात एकाच वेळी 100 लोक राहू शकतील एवढी मोठी ही गुफा आहे. टेबल लँडला चांगल्याने एक्सप्लोर करून आपण निघालो समोरच्या व्ह्यू पॉइंट कडे. पाचगणीमध्ये टेबल लँडचे प्रत्येक पॉईंट कव्हर केल्यानंतर आता आपण चाललो महाबळेश्वरच्या रस्त्यानं. महाबळेश्वरकडे जात असताना टेबल लँड नंतर सगळ्यात सुंदर व्ह्यू पॉइंट म्हणजे पारसी पॉइंट, ज्या जागेवरून आपल्याला संपूर्ण शहराचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. समोर जाता जाता आपण अशा एका पॉईंटवर थांबलो. इथं आपल्याला आजूबाजूला असे झाडं दिसतील. ठीक आहे, हे झाडं दिसले का इथं एक छोटासा बोर्ड आहे, त्या बोर्डवर लिहून आहे पारसी पॉईंट. पारसी पॉइंटवरून सह्याद्रीचा सुंदर नजारा दिसतो. दुर्बीनच्या मदतीने आपण या जागेवरचे प्रत्येक पॉइंट पाहू शकतो. हे दुर्बिणनं पाहायचे किती रुपये दादा? 50 रुपये. या जागेवरील काका 50 रुपयात दूर दूरचे नजारे एकदम डोळ्यांसमोर आणून उभे करतात. खाली दिसतंय ती कृष्णा नदी आहे, याला कृष्णा व्हॅली बोलतात. तिकडं खाली गाडीने जायला वाई म्हणून गाव आहे, तिकडून रस्ता आहे. काही मंदिर आहे बघा, चौनेश्वर लक्ष्मीनारायण मंदिर. खालचं गाव चिखली म्हणून गाव. इकडं खाली चेन्नई एक्सप्रेस पिक्चरचं शूटिंग केलं होतं. इथून गाडीने जायचं असेल तर याला 40 किलोमीटर जावं लागतं. चिखली म्हणून गाव आहे. त्याच्यानंतर इथली शाळा बघा, निवेरा स्कूल. या शाळेत तारे जमीन पर पिक्चरचं शूटिंग झालं होतं. पारसी पॉइंटवरून आपल्याला अनेक पॉइंटचे सुंदर नजारे पाहता येतात, जसे सिडनी विलेज, पाचगणी विलेज, बोर्डिंग स्कूल. अशा अनेक सुंदर जागा या पारसी व्ह्यू पॉइंटवरून पाहता येतो. या जागेवर आपल्याला एवढे सगळे पॉईंट या जागेवरून या दुर्बीनच्या मदतीने पाहायला भेटते. जर तुम्ही इथं पारसी पॉईंटवर आले तर हे काका तुम्हाला इथं उभे भेटतील. यांच्या मदतीने तुम्ही दूर दूरचे पॉईंट्स कव्हर करू शकता. आम्ही सगळे प्रशीलचे सबस्क्रायबर्स आहोत आणि बरेच दिवसांपासून, बरेच महिन्यांपासून आम्ही त्यांचे व्हिडिओ बघतो. तुझे व्हिडिओ पाहून खूप आनंद मिळतो. आपण सगळे सबस्क्राईब करा आणि असेच त्याला सपोर्ट करत राहा. पारसी पॉइंटकडून महाबळेश्वरकडे जात असताना फॅमिलीसाठी परिपूर्ण अशी सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे मॅप्रो गार्डन. हा रस्ता पार करून जसं आपण थोडं समोर आलो, समोर आल्यावर रस्त्यावरच आपल्याला जागोजागी असे होल्डिंग लागून दिसतील. तर समजून घ्या का महाबळेश्वरमध्ये फेमस असलेला आपल्याला मॅप्रो गार्डन पाहायला भेटते. मॅप्रो गार्डनमध्ये प्रवेश करताच सगळ्यात पहिले पाहायला मिळते ते म्हणजे टिल्लू लोकांचे खेळणे. लहान मुलांप्रमाणेच मोठ्या लोकांच्या मनोरंजनाचे खेळ सुद्धा येथे पाहायला मिळतात. जर 5 बॉलपैकी एक जरी बॉल त्या बास्केटमध्ये टाकला तर विनिंग प्राइजमध्ये आपल्याला मोठा टेडी दिला जातो. तसेच लहान मुलांसाठी या जागेवर 2 फन ॲक्टिव्हिटी ठेवण्यात आल्या आहेत. इथं आपल्याला लटकवलं जाते आणि मग लटकवल्यानंतर जेवढे चॉकलेट आपल्या हातात येतील ते सगळे चॉकलेट आपले. 198 रुपयात या जागेवर ही ॲक्टिव्हिटी करवली जाते, ज्यामध्ये जेवढे चॉकलेट आपल्या हातात येतील तेवढे चॉकलेट आपलेच. आणि या टिल्लूने जवळपास थैली भरून चॉकलेट जिंकले होते. तसेच या ठिकाणी टी शर्टवाला आयटम पण पाहायला मिळाला, ज्यामध्ये जेवढे चॉकलेट आपल्या टी शर्टमध्ये येतील तेवढे सगळे चॉकलेट आपलेच. अरे बाप, सही सही. टिल्लू लोक थैल्या भरू भरू चॉकलेट जिंकून घरी नेत होते. त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरी पासून तयार करण्यात आलेले अनेक प्रोडक्ट या जागेवर पाहायला मिळतात.
मॅप्रो गार्डनच्या जस्ट जवळच आपल्याला एक वॅक्स म्युझियम दिसून राहिला. या वॅक्स म्युझियममध्ये 3-4 ॲक्टिव्हिटी आहे करण्यासाठी. जर आपण फॅमिलीसोबत महाबळेश्वरला येत असणार तर या जागेला नक्कीच भेट द्यायला हवी. जर आपण या 3 ॲक्टिव्हिटी ॲट अ टाइम घेतल्या, कॉम्बो केला, तर आपल्याला इथं 600 रुपये लागतात. या जागेवर असलेल्या ॲक्वेरियममध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या मच्छ्या पाहायला मिळतात. सो अशा प्रकारे आपला पहिला आयटम तर कम्प्लीट झाला आहे, म्हणजे ॲक्वेरियम. आता आपण चाललो आहोत दुसऱ्या पॉईंटवर. ॲक्वेरियम सोबतच या जागेवर वॅक्स म्युझियम सुद्धा आहे, जिथे सेलिब्रिटी लोकांचे वॅक्सने तयार केलेले स्टॅच्यू पाहायला मिळतात. थ्री तर आपण अनेकदा ऐकतो, पण या जागेवर 9D शो पाहायला मिळतो, ज्यामध्ये स्क्रीनवर सुरू असलेल्या प्रत्येक गोष्टीचा प्रॅक्टिकल अनुभव आपल्याला शो पाहताना येतो. जर आपण फॅमिलीसोबत येत असणार ना, लहान टिल्लू असणार आपल्या फॅमिलीमध्ये, तर नक्की या जागेवर व्हिजिट करा. त्यांना छोट्या छोट्या मच्छ्या पाहून बहुत मस्त वाटेल. मॅप्रो गार्डन आणि वॅक्स म्युझियमला एक्सप्लोअर केल्यानंतर निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी आपण निघालो लिंगमडा वॉटरफॉलच्या दिशेने. बघा, या जागेवरून आपल्याला डाव्या बाजूला खाली जायचं आहे लिंगमडा वॉटरफॉलसाठी. महाबळेश्वरकडे जात असताना रस्त्याच्या डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता आपल्याला धबधब्याकडे घेऊन जातो. डोंगर, दऱ्या, धुकं बहुत पाहून झाला. आता आपण पाहू धबधबा. गाडी पार्किंग केलेल्या जागेपासून अर्धा किलोमीटर चालत गेल्यास आपण जाऊन पोहोचतो लिंगमडा धबधब्याजवळ. सुरुवातीलाच पायऱ्यांवरून वाहणारा सुंदर धबधबा पाहायला मिळतो. जर आपण ॲडव्हेंचर प्रेमी असाल तर लिंगमाडा धबधब्याच्या सुरुवातीलाच आपल्याला 2 ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी पाहायला मिळतात, ज्यातील पहिली ॲक्टिव्हिटी म्हणजे जियांट स्विंग, तर दुसरी ॲक्टिव्हिटी म्हणजे छोट्या धबधब्याच्या वरून केली जाणारी झिप लाईन. या छोट्याशा वॉटरफॉलच्या जागेवरच इथं 2 ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी केली जाते. या जागेवर एक जियांट स्विंग आहे आणि दुसरी इथं झिपलाईनची एक ॲक्टिव्हिटी केली जात आहे. या जागेच्या सुरुवातीपासून जवळपास 500 मीटरची जंगलातून छोटीशी ट्रेकिंग करून आपण जाऊन पोहोचतो या जागेवरच्या सर्वात सुंदर धबधब्याजवळ, जिथला व्ह्यू हा पाहण्यासारखा होता. वेण्णा नदीच्या प्रवाहातून तयार होत असलेला धबधबा जवळपास 600 फूट उंच असून 3 टप्प्यांमध्ये खाली कोसळतो. वा, चारही बाजूला नुसता धुकं पसरलाय मित्रांनो. या धुक्यामधून पटकन ड्रोन उडवू आणि त्या धबधब्याचा व्ह्यू कॅप्चर करू. हा धबधबा 3 लेअर मध्ये पडत आहे, पण जर ड्रोन आपण बहुत दूर नेला तर 4थी लेअर पण दिसून येते या वॉटरफॉलची. धबधबा पाहण्यासाठी या जागेवर एक व्ह्यू पॉइंट तयार करण्यात आला आहे. या व्ह्यू पॉइंटवरून धबधब्याचा ओरिजिनल रौद्र तितका सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो. पाचशे मीटरची छोटीशी ट्रेकिंग होती. हे ट्रेकिंग करताच आपण जाऊन पोहोचलो त्या मोठ्या धबधब्याजवळ, लिंगमारा वॉटरफॉल. धबधब्याच्या पार्किंग एरियामध्ये रिटर्न येताच या जागेवरील 2 ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करण्याचा डिसिजन घेतलो. दादा, या ॲक्टिव्हिटीचं नाव काय आहे? याचं जायंट स्विंग नाव आहे आणि ॲक्टिव्हिटी पर पर्सन 200 आपण चार्ज करतो. आपण हेल्मेट लावूनच ही ॲक्टिव्हिटी करू. या ॲक्टिव्हिटीच्या सुरुवातीला थोडीशी भीती वाटणार, पण सेफ्टी हार्नेस आणि इक्विपमेंट कारण ही ॲक्टिव्हिटी करत असताना मजा येणार.
घाटावर भाऊ. अरे भाई तोंडावर पडणार आहो. आई शपथ. सुंदर सह्याद्री. मजा आली मजा. जर तुम्ही या जागेवर येत असणार तर हे ऍक्टिव्हिटी नक्की करा. जायंट स्विंग केल्यानंतर आता आपण चाललो आहोत झिप लाईन करण्यासाठी. 100 मीटर लांब असलेली झिप लाईन तशी तर ॲडव्हेंचरस आहे, पण झिप लाईन करताना जो व्ह्यू कॅप्चर होतो तो पाहण्यासारखा आहे. मजेदार, एक नंबर मजेदार. या 2 ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी कंप्लीट करून एक छोटीशी फन ॲक्टिव्हिटी करत आपण पहिल्या दिवसाचा शेवट केला. बंदुकीला ओरिजिनल लोड करताना आपण या जागेवर फुगे फोडणार आहोत. जर आपण या ॲक्टिव्हिटीला सक्सेसफुली कंप्लीट केलो, लालवाला बलून, तर विनिंग प्राईजमध्ये टेडी पण दिला जातो. आई शपथ. का नेम लागला रे भाऊ. शिकारी. अरे हे मिनियन दे भाऊ. आणि अशा प्रकारे विनिंग प्राईजमध्ये आपण आपला फेवरेट मिनियनचा टेडी वाह. जिंकला. तर मित्रांनो अशा प्रकारे फायनली आपण या जागेवर जिंकलो आहोत. एक बावला, परफेक्ट बावला जिंकलो आहोत. मिनियन आपला आवडता. महाबळेश्वरमध्ये प्रवेश करताच सगळ्यात पहिले आपण जाऊन पोहोचलो जगप्रसिद्ध वेना लेक जवळ, जे महाबळेश्वरातील मुख्य आकर्षणाचं केंद्र आहे. सध्या संध्याकाळ झाली आहे ना. संध्याकाळी 6 वाजताच्या नंतर हे बंद केले जाते. तर म्हणून जेव्हा कधी इथे यायचं असेल बोटिंग करण्यासाठी वेना लेकवर, तर सकाळी 10 वाजतापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या जागेवर पूर्ण बोटिंग पाहायला भेटेल. आपल्याला बोटिंग करण्यासाठी चान्स पण भेटेल. जसा वेना लेकपासून समोर आलो महाबळेश्वरकडे, त्याच्यानंतर कंटिन्यू फॉग आणि पाऊस सुरू झाला. आणि या पावसाकारण काही शूटिंग न करता आपण येऊन पोहोचलो डायरेक्ट मार्केट एरियामध्ये. तर या एरियामध्ये आपण सध्या एक हॉटेल केला आहे. महाबळेश्वरातील अजून एक प्रसिद्ध जागा म्हणजे मार्केट एरिया. या मार्केट एरियामध्ये 1000 ते 1500 रुपयात चांगल्यात चांगला स्टेसाठी हॉटेल मिळतो. महाबळेश्वरातील मार्केट एरिया आकाराने लहान असून नाईट लाईफ एन्जॉय करण्यासाठी हा मार्केट एरिया एकदम उत्तम पर्याय आहे. बहुत थंडी आहे या जागेवर, भयानक एक्स्ट्रीम लेवलवर थंडी आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखले जाते. या जागेवर आजपर्यंत आपण 3-4 वेळा येऊन गेलो, असा कधी फील नाही झाला. पण आपण मान्सून सीझनमध्ये आलो. मान्सून सीझनपासून डिसेंबरपर्यंत कंटिन्यू आपल्याला याच पद्धतीची थंडी पाहायला भेटेल. आपल्याला जेव्हा कधी आपण महाबळेश्वरला येऊ तर पाचगणीसाठी एक दिवस सेपरेट ठेवा. म्हणजे महाबळेश्वरच्या काही किलोमीटर पहिले पाचगणी म्हणून एक जागा आहे. त्या पाचगणीवर बहुत सारे जागा एक्सप्लोअर करण्यासारख्या आहेत, छोटे छोटे पॉईंट. मग पाचगणीपासून महाबळेश्वरकडे येताना आपल्याला मधातच एक पॉईंट लागते, लिंगमडा वॉटरफॉल. तर त्या वॉटरफॉलजवळ जेव्हा जाऊ तिथंही 2-3 ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी आहे. मग पुन्हा थोडं समोर येऊ, मग वॅक्स म्युझियम आहे, तिथं पण 1-2 ॲक्टिव्हिटी आहे. वॅक्स म्युझियम, गाडी चालवणं किंवा मग 9D व्हिडिओ, असं बहुत सारं आहे. तर एक दिवस पाचगणी म्हणून असा एक सेपरेटच ठेवा. चला 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 मित्रांनो, गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे. थोडासा लेट झाला, सो जास्त टाइमपास न करता सुरू करू आपल्या टूरचा दुसरा दिवस, महाबळेश्वर टूर. सकाळी सकाळी 4 दिवसाला नुसता फॉग पसरला आहे. एकदम बारीक बारीकसा टिमटिम पाऊस पडत आहे. सकाळी सकाळी महाबळेश्वरला एक्सप्लोर करण्याची सुरुवात इथं असलेल्या प्रसिद्ध मंदिरापासून केलो.
थोडंसं समोर आल्यानंतर आपल्याला 2 रस्ते दिसून राहिले, पण इथं मधात असं एक बोर्ड लावला आहे ज्याच्या मदतीनं आपण इझिली कोणत्या रस्त्यावर कोणता पॉईंट आहे हे पाहू शकतो. जर आपण लेफ्ट साईडला गेलो तर आपल्याला इकडे लॉर्डविक पॉईंट, एलिफंट हेड पॉईंट आणि मुंबई पॉईंट, सनसेट पॉईंट असे पॉईंट कव्हर करता येईल ना. जर आपण या उजव्या बाजूला गेलो तर इथं आर्थर सीट पॉईंट, पाचगंगा टेम्पल आणि महाबळेश्वर टेम्पल मंदिर कव्हर करायचे म्हणून सगळ्यात पहिले आपण इकडे जाऊ. महाबळेश्वरच्या मार्केट एरियापासून 6 किलोमीटर अंतरावर आपल्याला पंचगंगा मंदिर पाहायला मिळते. पंचगंगा मंदिरचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातून एकाच जागेवरून 5 नद्यांचा उगम होतो. या जागेवरून समोर आल्यानंतर इथं आपल्याला आजूबाजूला असे गाडी लावायसाठी जागा दिसत आहे. हे 5 नद्यांचा उगम झालेला आहे इथं. गायत्री, सावित्री, कोयना, कृष्णा आणि वेण्णा. 4500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि 5 नद्या त्या पाठीमागून येतात, म्हणून ह्या मंदिराचं नाव ठेवलं गेले पंचगंगा मंदिर. इथं जवळजवळच 3-4 मंदिर आहेत जे पाहण्यासारखे आहेत. तर सध्या पहिले आपण पंचगंगा मंदिरात आलो होतो, आता आपण चाललो दुसऱ्या मुख्य मंदिराजवळ. महाबळेश्वर मंदिरात आपण आता चाललेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवर्णा तुला केली होती. एक बाजूला जिजामाताचं वजन केलं होतं पारड्यावर, एक बाजूला सोन्याचं सुवर्णा तुला करून मंदिराला सोनं दान केलं. 1665 6 जानेवारी. महाबळेश्वरातील हे मुख्य मंदिर असून या मंदिरात स्वयंभू रुद्राक्ष शिवलिंग पाहायला मिळतो. जर तुम्ही या जागेवर आले तर क्षेत्र महाबळेश्वर मंदिराला नक्कीच भेट द्या. या मंदिराकारणच या पूर्ण एरियाला महाबळेश्वर हे नाव पडण्यात आलं आहे. श्री क्षेत्र महाबळेश्वराच्या मंदिराच्या बाजूलाच अतिबळेश्वराचं मंदिर पाहायला मिळते. अतिबळ आणि महाबळाचं ते मंदिर आहे. जमिनीतनं प्रगट झालेली पिंड तयार आहे. तिथे एक पद्मेश्वरचं मंदिर आहे, अतिबळ आणि महाबळ, म्हणून त्या मंदिराचं नाव ठेवलं गेले अतिबळेश्वर मंदिर. श्री क्षेत्र महाबळेश्वराचं मंदिर केल्यानंतर आणि पंचगणी मंदिर केल्यानंतर बिलकुल 2 मिनिटावरच इकडे एक मंदिर आहे, कृष्णाई मंदिर. महाबळेश्वरातील कृष्णाई मंदिर हे 13व्या शतकातील एक जुने आणि ऐतिहासिक मंदिर आहे. या जागेवरचे सगळे मंदिरं कव्हर झाले आहे. आता आपण जाणार आहोत एलिफंट व्ह्यू पॉईंटवर. थोड्या समोर जाताच आपण जाऊन पोहोचलो धुक्यात हरवलेल्या रोडवर. दूर दूरपर्यंत कोणीच नाही. या पूर्ण जंगल भागामध्ये आणि इथं पसरलेल्या धुक्यामध्ये फक्त आपण एकटाच आहोत. समोर आल्यानंतर आपल्याला 3 पॉईंट पाहायला भेटते. एलिफंट स्टोन पॉईंट जर जायचं असेल तर इकडे डाव्या बाजूला, आणि जर आपल्याला सावित्री पॉईंट जायचं असेल आणि ऑर्थर सीट पॉईंट तर इकडून जावं लागेल. ऑर्थर सीट पॉईंट हा महाबळेश्वरातील प्रसिद्ध व्ह्यू पॉईंट आहे. एवढं धुका आहे का काही दिसत नाही. सब काही धुक्यामध्ये गायब झाला आहे. या धुक्याकारण संपलेला रोड पण क्लिअर दिसत नव्हता. समोरच्या गाड्या बघा अशा टॉर्च मारून उभ्या आहे. थोड्या समोर जाताच नैसर्गिक स्विमिंग पूल पाहायला मिळाले. या जागेवर वर्ल्ड फेमस स्विमिंग पूल पण आहे. जर तुम्ही या जागेवर आले तर तुम्हाला असे छोटे मोठे स्विमिंग पूल पाहायला भेटेल रस्त्यावरच. थोडंसं समोर आल्यानंतर आपल्याला इथं असा हा दगडावाला थोडासा एरिया दिसेल जिथं आपण आपली गाडी पार्क करू शकतो. याच्या उजव्या बाजूलाच इथं सावित्री पॉईंट आहे. सावित्री पॉईंट तसा आहे तर खूप सुंदर, पण या जागेवर धुक्याचं प्रमाण जास्त असल्याकारण इथे काहीच दिसत नव्हतं. या व्ह्यू पॉईंट पासून थोड्या समोर जाताच आपण जाऊन पोहोचलो ऑर्थर सीट पॉईंटच्या बेसवर. याच धुक्यासोबत आता आपण येऊन पोहोचलो ऑर्थर सीट पॉईंटच्या एंट्री पॉईंटवर. या जागेवर आपल्याला अनेक माकडे पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळी
ब्रिटिशर्स या जागेवरून शिकार करायचे, पण धुकं खूप जास्त असल्या कारण आपल्याला या जागेवरूनही काहीच दिसत नव्हतं. काही दिसत नव्हतं, पुरा धुका होता. असा त्रिकोणी पॉईंट होता आणि तिथं जाऊन आपण जर उभं राहिलो तर थंडी थंडी हवा वाहत होती, पण आपण तो पॉईंट पाहण्यासाठी आलो होतो. आता आपण जाऊ डायरेक्ट किड्स पॉईंटवर. आणि याच धुक्यासोबत आपण निघालो महाबळेश्वरच्या सगळ्यात फेमस व्ह्यू पॉईंटवर, किड्स पॉईंट जवळ. या पॉईंटवर आल्यानंतर इथं आपल्याला पार्किंगची जागा दिसत आहे. महाबळेश्वरापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेला किड्स पॉईंट हे उंचावरील ठिकाण असून समुद्र सपाटीपासून याची उंची 4200 फूट इतकी आहे. इथे जवळच इको पॉइंट आहे, ज्या जागेवरून आवाज दिल्यास आपलाच आवाज आपल्याला रिटर्न येतो. या पॉईंटवर एंट्री केल्यास गोलमाल मूवीमध्ये जे बाईक यूज केली होती ते बाईक आपल्याला इथं पाहायला भेटते. किड्स पॉइंटवर असलेली ही बाईक पर्यटकांना आकर्षित करत असते. या बाईकवर बसून फोटो काढण्याचे प्रत्येकी 20 रुपये शुल्क आकारले जातो. या किड्स पॉईंटवर तर आपण गेलो होतो, पण आजूबाजूला पूर्ण फॉग होता. जेवढा होऊ शकते तेवढं पाहिलो. आता आपण जाणार एलिफंट पॉईंटकडे. ज्या किड्स पॉईंटवर आपण उभं होतो त्या पॉईंटवर जर उभं राहिलो आणि या एलिफंट पॉईंटवरून जर आपण पाहिलो तर आपल्याला सेम असं वाटणार का हत्तीचं जे डोकं आहे त्या हत्तीच्या डोक्यावर उभं आहे. सकाळपासून प्रत्येक व्ह्यू पॉइंट धुक्यामध्ये हरवलेला पाहून पूर्ण मूडच उदास झाला होता. एकदा त्या जागेवरचं धुकं सरकला की आपल्याला तिथं हत्तीची सोंड, हत्तीचं डोकं पाहायला भेटल. जवळपास 3 तास वाट पाहिल्यानंतर या जागेवरचं धुकं बाजूला सरकलं आणि जो नजारा पाहायला मिळाला तो पाहण्यासारखा होता. आणि अशा प्रकारे 2 दिवसात आपण होऊ शकेल तेवढे महाबळेश्वराचे सगळे व्ह्यू पॉईंट एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केलो. आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर त्याला लाईक करा, होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकनात पटकन पोहोचेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया पटकनच सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचरसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.